नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याच्या काळामध्ये फेमिनिझम अर्थात स्त्रीवाद हा विचारांमध्ये रुजवण्यापेक्षा आचारांमध्ये मिरवण्यासाठी जास्त वापरला जातो. आणि अशा काळात ज्यांच्या शब्दांमधून, राहणीमानातून, वागण्यातून, बोलण्यातून, समाजातल्या वावरातून स्त्री मनाचा आरसा सदैव समोर येत राहतो, त्या कवयित्री लेखिका डॉक्टर अरुणाताई ढेरे आज कट्ट्यावर आल्यात. रामनवमीच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. स्त्री, तिच्या भावना, तिच्या वेदना आणि संवेदना या सगळ्याचा उहापोह अगदी रामायणापासून, सीतेच्या शोकापासून सुरू आहे. पण रामासोबत वनवासात स्वेच्छेनं जाणारी, महाबली रावणाला दर्भासमान संबोधणारी, स्वतःवरचे प्रश्न खोडून काढताना स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करणारी, 2 लहानग्या लेकरांना अरण्यात एकटीनं वाढवणारी आणि अंततः आत्मसन्मानानं धरित्रीच्या उदरात लुप्त होणारी सीता ही स्त्रीवादाची अत्युच्च बिंदू मानायला हवी. असं म्हणतात, विष्णूंच्या सहस्त्र नावांची ताकद राम या 2 अक्षरांमध्ये सामावलेली आहे. रामनाम किती सर्वव्यापी आहे हे अरुणाताईंच्या बहुरूपी रामकथा या पुस्तकातून समोर येतं. अरुणाताईंनी संपादित केलेला बहुरूपी रामकथा हा ग्रंथ रामकथेच्या विविध सांस्कृतिक, प्रादेशिक, वाङ्मयीन आणि कलारूपांचा शोध घेणारा एक महत्त्वाचा मराठी ग्रंथ आहे. विविध रामकथा, लोककथा आणि आशियाई देशांमधील रामायणाच्या रूपांचा अभ्यास करून रामकथेचं बहुआयामी स्वरूप हा ग्रंथ मांडतो. सर्व रसांनी परिपूर्ण असलेली रामकथा संशोधन, अध्ययन, चिकित्सकता, कवित्व, संवेदनशीलता, सृजनशीलता, सर्जनशीलता, तर्कशुद्ध मांडणी आणि समीक्षक दृष्टी या नवरसांचा अभूतपूर्व संगम असलेल्या अरुणाताईंकडून ऐकूया. गप्पांना सुरुवात करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार प्रज्ञा. अरुणाताई, हा फार महत्त्वाचा ग्रंथ रामकथा रामाच्या बद्दलचा तयार झालेला आहे. हो. काय त्याच्या मागची प्रेरणा होती हे जाणून घेतानाच काय तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या संशोधनामध्ये, शोधामध्ये, हे सगळं संकलन एकत्रकरण करताना हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 1.5-2 वर्षांपूर्वी खरं तर मनात असं आलं की रामायण असं म्हणून आपल्यासमोर जे वाल्मिकींचं रामायण असं म्हणून म्हणजे जे येतं, जे आपण लहानपणापासून ऐकत आलो, म्हणजे रामायण महाभारताच्या गोष्टी आपण फार लहानपणापासून ऐकतो. मला तर माझ्या वाढीच्या काळामध्ये फेराची गाणीबिणीसुद्धा आम्ही रामाच्या म्हणजे धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा असं म्हणून ऐकायचो. मग पुढे विचार करताना अभ्यासाच्या ओघामध्ये असं लक्षात आलं की महाभारतात रामकथा आहे, पण रामायणामध्ये महाभारताचा उल्लेख नाही, त्यामुळे रामायण हे आधीचं असणार. मग मनामध्ये शोध सुरू झाला की हे काय आहे, जरा बघूया तरी. आपण नुसतंच रामायण महाभारत असं म्हणतो आणि खरोखरच असं लक्षात येतं की सबंध भारतभर हिंडताना तुम्हाला जागोजागी पांडव आणि सीता ही दिसतेच. रामाच्या शेजारी उभी असलेली सीता मी फार कमी पाहिली, म्हणजे रामाच्या देवळांमध्ये. पण मला असं वाटलं की कुठेतरी गेलो, कालिंजरच्या किल्ल्यावर गेलो आणि मग तिथे ना सीतेची न्हाणी आहे, सीतेची चूल आहे, कुठेतरी सीतेचे पोहे आहेत, कुठेतरी सीतेची आसवं म्हणून एखादी फुलं दाखवली जातात. तेव्हा सगळ्या भारतभर जिच्या वनवासातल्या मुक्कामाच्या खुणा आहेत, वास्तव्याच्या खुणा आहेत, अशी सीता मनामध्ये येत गेली. आणि मग असं वाटलं की ही वनवासी सीता जी आपल्या मनामध्ये सतत आहे, ती सीता मूळ वाल्मिकी रामायणात कशी आहे. मग फार वर्षांपूर्वी, म्हणजे मी 93मध्येच एक लेख सीतेच्या संदर्भातला, वाल्मिकी रामायणातली सीता कशी आहे असा लिहिला. तेव्हापासून वाल्मिकी रामायण हा एक कुतूहलाचा विषय झाला. मग एक 1.5-2 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांच्या नावाने आम्ही जे संस्कृती संशोधन केंद्र सुरू केलं, त्यातून एक व्याख्यानमाला सुरू केली, अशी की फक्त वाल्मिकी रामायण एवढंच नाही आहे अस्तित्वात, तर जागोजागी प्रादेशिक रामायणं आहेत. आणि ती अगदी म्हणजे सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये तर आहेच आहेत, पण त्याच्याबरोबर वनवासींची आहेत, आदिवासींची आहेत आणि अगदी बृहत्तर भारतामध्ये सुद्धा आहेत. तर मग हे सगळी रामायणं काय आहेत. मग प्रत्यक्षामध्ये इतक्या गमतीदार गोष्टी हाती आल्या. म्हणजे साधं असं की
रामायण मुळात रामकथा ही वाल्मिकींनीच लिहिली का? तर ती मुळात अस्तित्वात होतीच. म्हणजे राम हा कधीतरी इसवी सनाच्या पूर्वीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शतकामध्ये कधीतरी होऊन गेलेला इक्ष्वाकू वंशातला राजपुरुष असला पाहिजे. याचं कारण की वाल्मिकींना ज्या वेळेला क्रौंच पक्षाच्या, आपल्याला माहीत आहे ती कथा, की त्यांना शोकाहत झाले एकाच्या व्याधाच्या बाणाने एक जण मरून पडल्यावर, आणि मग जो अनुष्टुप छंदामध्ये श्लोक सुचला, तर त्यावेळेला त्यांनी ब्रह्मदेवांना विचारलं की, म्हणजे ब्रह्मदेव असं म्हणाले, ही वाणी फार सुंदर आहे तुझी छंदोवती वाणी, आणि वेदांखेरीज पहिल्यांदाच असा छंद प्रकट केलेला आहेस, तर ह्याच्यातून आता रचना कर. तर कोणाचं चरित्र गाऊ? तेव्हा मग त्यांना सांगितलं गेलं की तू रामराजाचं असा गुणवान नायक कुठे मिळेल तर राम आहे. तर रामकथा, अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की त्याही पूर्वी रामकथा अस्तित्वात होतीच. ती गाथेच्या स्वरूपात गायली जात होती. आणि कुशलव ही आपण रामाची मुलं म्हणतो, पण कुशीलव या नावाचं भाट आणि चारण यापैकी जी गाणारी जमात होती की जी गाऊन राजांची किंवा थोर पुरुषांची चरित्र सांगायची, त्याच्यामध्ये रामकथा गायली जात असावी, ते आख्यान सांगितलं जात असावं. आणि असे अनेक प्रसंग जे रामकथेचे होते ते वाल्मिकींनी सुघटित स्वरूपामध्ये आपल्यासमोर आणले. त्यात वाल्मिकींची प्रतिभाही अर्थात मिसळलेली असणार. आणि मग रामकथा म्हणजे रामायण, आज जे वाल्मिकी रामायण म्हणतो ते आपल्या हातात आलं. 24,000 श्लोकांचं वाल्मिकी रामायण. पण तुम्हाला गंमत सांगते, आपण ज्या वेळेला म्हणतो चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, मग शतकोटी कुठे गेले? हे तर 24,000 श्लोक आहेत. तर त्या शतकोटीचं स्पष्टीकरण देणारी एक फार गोड कथा, लोककथा खूप आहेत, आणि त्यानं निरनिराळ्या समजुतींच्या पाठीमागे त्याची स्पष्टीकरणं देण्यासाठी निर्माण झालेत. राम हा विष्णूचा अवतार. आपल्याकडे बहुतेक ग्रंथांची सुरुवात ही शंकर पार्वतीच्या संवादाने होते. तसं कैलासावर शंकर पार्वतीला आख्यान सांगत होते, आणि त्यात त्यांनी सांगितलेली ही कथा आहे की शिवानी हे कथाकथन सुरू केलं तेव्हा ही रामकथा इतकी उत्तम आणि इतकी सुंदर आहे, तर पृथ्वीवरच्या माणसांना असं वाटायला लागलं की हा विष्णूचा अंश पण अवतार पृथ्वीवर घेतलाय, तेव्हा ही रामकथा आमच्याकडे राहील, आम्हाला द्या, असं ते शिवाला म्हणाले. पण देव पुढे आले आणि ते म्हणाले की हा अवतार विष्णूचा आहे, त्यामुळे ही आमची आहे, ही आमच्याकडे राहू दे. आणि मग पाताळातले लोक वर आले आणि ते असं म्हणाले की पण आलाय कोणासाठी? आमच्याच निखंदनासाठी आला ना, म्हणजे त्याला मुळात अवतार घ्यायला आम्ही भाग पाडलाय, तर ती आमच्याकडे द्या. मग त्या शतकोटीचा वाटणी समान करायची, म्हणून 33 कोटी अशी वाटणी झाली. उरले 1 कोटी, मग त्याची पुन्हा वाटणी, मग काही लाख, म्हणजे 33 लाख, मग 33 हजार, 3300 असं करत शेवटी जे उरले ती जी अक्षरं होती, तर ती त्या अक्षरांमध्ये एक श्लोक राहिला, तो जो एक उरला, म्हणजे 1 कोटी, 1 लाख, 1,000, 1 म्हणजे 100, 100 आणि हा 1. मग त्या एकाची वाटणी कशी करायची? तर तो अनुष्टुप छंदातला असल्यामुळे 8 चरण, 8 अक्षरांचं 1 चरण, असे 4 चरण. मग त्याची 32 अक्षरं होतात. मग त्या 32 अक्षरांपैकी तिघांना 30 अक्षरं वाटून दिली, म्हणजे 3 अक्षरं वाटून दिली, 10 अक्षरं, आणि 30 गेले, आणि मग उरली 2 अक्षरं. आणि शंकराने असं म्हणलं की या वाटणीचं श्रममूल्य म्हणून ही 2 अक्षरं मी ठेवून घेतो, ती राम या शब्दात ठेवून घेतली गेली. तर ही जे लोकप्रतिभा आहे ना, त्यांनी ह्या शतकोटीचा, म्हणजे कोटी म्हणजे प्रकार असंही म्हटलं जातं, त्यामुळे अभ्यासक त्याचा विचार करतात, पण लोकप्रतिभेने मात्र रामायणाचा असा विचार केलेला आहे. ती खूप गंमत वाटली मला. तशी वाल्या कोळ्याची, म्हणजे वाल्मिकी हे आपण असं म्हणतो की मुळात ते वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला, आणि मग पाप वाटायला वगैरे वगैरे आपण ऐकतो. पण प्रत्यक्षामध्ये रामायणात जर तुम्ही पाहिलं तर ते असं म्हणतात, मी प्राचेतस आहे, मी प्रचेतसाचा 10वा पुत्र आहे.
त्यावेळेला तो वाल्या कोळी आणि दरोडेखोर लूटमार करणारा अशा प्रकारचे वाल्मिकी नव्हते. आणि खरंच असं वाटतं की काव्य म्हणून जेव्हा आपण रामायणाचा विचार करतो की ज्याला एक पारधीच असेल आणि लूटमार करणारा आणि रक्त सांडणाराच असेल, तर मग क्रौंच पक्षाचा वध पाहून इतका हळवा का झाला, इतक्या प्रकारे शोक त्याच्या मनातून कसा बाहेर पडला. तेव्हा असं वाटतं की तो तसा नसावा, म्हणजे खरोखरच ते राजे तसाचे. पुन्हा ही पुराणांनी सांगितलेली कथा आहे की तो तसा होता आणि मग त्यामुळे हे झालेलं आहे. तर हे सगळं जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं की अरे मग वाल्मिकी रामायणात वाल्मिकी हा आपल्याला माहीत असलेला वाल्मिकी नाहीच आहेत ऋषी, हे वेगळेच आहेत. मग एकच एक वाल्मिकी रामायण नाही असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला त्याची परंपरा संबंध रामायणाची शोधण्याची इच्छा निर्माण झाली. आणि त्यातून बघत गेले तर इतके आता म्हणजे 32 लोकांनी आमच्याकडे त्याच्यावरती भाषणं दिली आणि त्यामधून इतकी वेगवेगळ्या प्रकारची रामायणं समोर आली की असं लक्षात आलं की एक प्राचीन महाकाव्य ज्याला 2-2.5 हजार वर्षांची परंपरा आहे, त्याच्यामध्ये त्या समाजाने वेळोवेळी रामायण कसं स्वीकारलं, त्याच्यात आपली आपली भर घातली आणि तीही रामायण म्हणूनच आपण स्वीकारत गेलो. आणि ही फार छान गोष्ट आहे बरं का. म्हणजे रामायण आणि महाभारताच्या बाबतीतली मला असं वाटतं की कालिदासाच्या कृतींमध्ये तुम्ही मी नाही भर घालू शकणार, नाही आपण भवभूतीच्या नाटकांना हात लावू शकणार की ह्याच्यात मी काहीतरी माझं मिसळलं. पण लोकप्रतिभा रामायण आणि महाभारताच्या बाबतीत इतकी स्वतंत्र आणि इतकी आनंदी आहे की आपल्या आयुष्यातलं आपल्याला जे जे वाटतं ते तिथे पाहायचं. म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ज्या धारणा त्या काळातल्या समाजाच्या होत्या त्याप्रमाणे रामायण महाभारतामध्ये बदल केले. आणि त्यामुळे तुम्हाला ब्रह्मचारी मारुती हा एखाद्या कथेमध्ये एखाद्या रामायणामध्ये लग्न झालेला मारुतीही दिसेल, कारण तो सूर्याकडे शिक्षण घेत होता. नाही हे माहिती नाही. आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये ना मारुतीचं लग्न झालं होतं ना मारुती सूर्याकडे शिक्षण घ्यायला गेला होता. पण तिथे आहे त्या रामायणामध्ये तो मुलाबाळांसकट राहत होता. नाही, तो सूर्याकडे शिक्षण घ्यायला गेला आणि 14 विद्या 64 कला, तर 60 कलांचं शिक्षण त्याला दिलं. फार इंटरेस्टिंग आहे हे पण की 60 कलांचं दिलं आणि उरलेल्या 4 कला या दाम्पत्य जीवनाचा अनुभव असल्याखेरीज देता येणार नाहीत, कारण त्या कला रतिकलेसकट वेगवेगळ्या होत्या. तेव्हा सूर्याने असं सांगितलं की मी तुला या 4 कलांचं शिक्षण नाही देऊ शकणार. तर तो म्हणाला पण मी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारा आहे, मी कसं काय तुमच्याकडून उरलेल्या 4 कला शिकू शकणार, पण माझी इच्छा आहे की मी पूर्ण 64 कला शिक्षण घ्यावं. तर मग सूर्यानेच त्याला असं सांगितलं की माझी एक मुलगी आहे आणि ती स्वतः ब्रह्मचर्य पाळणारी आहे, म्हणून तिचा विवाह अद्याप झालेला नाही आहे, त्यामुळे तुमच्या दोघांचा विवाह मी करून देतो, तुम्ही आपापल्या परीने ब्रह्मचर्य सांभाळा, म्हणजे तुमच्या ब्रह्मचर्यालाही वाद येणार नाही आणि मी तुला शिक्षण देऊ शकेन, कारण विवाह झालेला आहे तुझा. आणि मग मारुतीला ते शिक्षण मिळतं. पण ह्याचा एक श्रद्धेच्या अंगाने पुरावाही आहे. म्हणजे अजूनही तेलंगणामध्ये मारुतीची काही मंदिरं अशी आहेत की जिथे मारुती बरोबर सूर्याची कन्या आहे. अच्छा. त्यामुळे श्रद्धेच्या पातळीवर हे लोकांनी स्वीकारलेलं आहे. पण तुम्हाला ह्या सगळ्या संशोधनामध्ये वाल्मिकी रामायणातल्या माहिती म्हणजे आपल्याकडे प्रचलित असलेल्या गोष्टींच्या बद्दल असं काय नव्यानं कळलं की जे आहे नाही, ही गोष्ट नाहीच आहे, ही गोष्ट आपण आहे असं मानतो, किंवा ही गोष्ट आहे पण आपल्याला ती माहितीच नाही, जशी ही गोष्ट माहिती नाही आपल्याला. खरं सांगायचं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या नव्याने भर घालत गेले लोक, म्हणजे काळांच्या गरजेनुसार गेले असतील, प्रतिभावंतांनी त्यांच्या कल्पनेतून भर घातली असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे. तर त्याच्यामध्ये एक आता उदाहरणार्थ असं आहे की लक्ष्मण रेषा ही मुळात वाल्मिकी रामायणात नाहीच आहे. अरेच्छा. म्हणजे लक्ष्मणाने नाही रेखलेली वाल्मिकी रामायणात. तो असं सांगतो मग आता वनदेवताच तुझी रक्षण करत तुझं, असं म्हणून तो निघून जातो. पण पुढच्या काळामध्ये अध्यात्म रामायण, आनंद रामायण किंवा अद्भुत रामायण यासारख्या जर तुम्ही कथा वाचायला लागलात रामायणाच्या, तर तुम्हाला असं लक्षात येतं की तिथे तुम्हाला
लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा आखली आणि मग तिने त्याच्या बाहेर पाऊल टाकलं आणि ते घेऊन पण गेलं मग जाऊ शकला. वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणानं रेखा आखली नाही नाही. आणि वनदेवता मदतीला आल्या नाहीत, नाही नाही त्यामुळे सीता गेली, सीतेला नेलं त्यांना. नेलं गेलं हो बर. त्यामुळे ती नाही. किंवा रावणाच्या लंकेमध्ये हनुमान जातो आणि तो पेटवी लंका हनुमंत हा जो सगळा प्रसंग आहे तो फार सुंदर आनंद रामायणामध्ये रंगवून अगदी सांगितलेला आहे. तो मूळ वाल्मिकी रामायणामध्ये शेपटीला आग लावली असं नाहीये. ती शेपूट जाळण्याचा आहे. इथे आनंद रामायणात तर मारुतीलाच विचारतात लोक, इतका तोला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला काय शिक्षा द्यावी हे समजत नाही, तेव्हा त्यालाच विचारतात तुझे प्राण कशात आहेत, आणि तो त्यांना गंमत करायची म्हणून सांगतो माझे प्राण माझ्या शेपटीत आहेत, मग त्याला आग लावा म्हणून ते आग लावतात आणि त्यांनी ती सगळी लंका पेटवली असं सांगतात. तेव्हा हे सगळे कल्पनाविलास नंतरच्या रामायणांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि आपण फार आनंदाने आणि फार यांनी स्वीकारतो की हे रामायणामध्येच सगळं आहे आणि त्याचा एक अद्भुत कल्पनारम्य अशा प्रकारचा रामायणाचा रंग तुम्हाला इतर सगळ्या रामायणांमध्ये आलेला दिसतो. ती लोकप्रतिभा आहे किंवा कवी प्रतिभा म्हणूया, जी कवींनी स्वीकारलाय. पण दुसरं आणखी एक सांगते की ह्या सगळ्या बरोबर काळानुरूप रामायणामधले बदल हे सुद्धा पुष्कळ झालेले दिसतात आणि प्रदेशानुरूप रामायणात झालेले बदल हे पण तुम्हाला दिसतात. म्हणजे ओरिसातल्या रामकथेमध्ये राम हा तिकडची पक्वान्न, मासे तिकडे मुख्य अन्न आहे तर तो मासे खाणारा आहे, त्याला नैवेद्य दाखवतात किंवा व्रत करतात त्यावेळेला ती 7 मासे ठेवून सीता व्रत करते असं दिसतं. तेव्हा त्या प्रदेशाचे रंग त्याच्यामध्ये आलेले तुम्हाला दिसतील. मला एक आपल्याकडच्या भावार्थ रामायणाची गंमत तुम्हाला सांगावीशी वाटते की एकनाथांचा काळ आणि ज्या काळामध्ये म्हणजे अलीकडचा 15व्या-16व्या शतकाची गोष्ट आपण करतोय की ज्या काळामध्ये बाहेरची आक्रमणं आपल्याकडे पुष्कळ होत होती, त्यामुळे वानरांना म्हणजे मुख्यतः आधी मुळातच कौसल्येला लागलेले डोहाळे ही नाथांची कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये राम जन्माला येणार तर त्या काळाला अनुरूप असा राम हवाय तिला. त्यामुळे तिच्या डोहाळ्यांमध्ये ती सगळ्या पराक्रमाच्या गोष्टी करते की मला हे सगळं असे कौतुकाचे सोहळे नका करू, मला आणून द्या, मी रावणाच्या शिरांनी चेंडूफळी खेळेन, मी राक्षसांचा निपात करेन असं ती म्हणायला लागते. मला शस्त्र आणून द्या, मला तलवार आणून द्या. काळ तो तसा होता. किंवा पुढे जेव्हा सुग्रीवाच्याकडे राम भेटल्यानंतर वानरांना निरनिराळ्या दिशांना शोध घ्यायला पाठवतात, त्यावेळेला ज्या वेळेला समुद्राच्या दिशेने पाठवलेले लोक आहेत त्यांना ताम्रमुखी जळमाणसे यांच्यामध्येही शोध घ्या असा शब्द जेव्हा येतो त्यावेळेला ते तिकडून आलेली परकीय लोक ह्यांचाही निर्देश ते करत असतील असं वाटल्या वाचून राहत नाही नाथांच्या रामायणात आपण पाहतो तेव्हा. तर हे रंग आपोआप येतात आपल्या काळानुसार याच्यामध्ये. तिसरीकडे मला असं वाटतं की रामायणातली पात्र ही जशी खूप लोकांच्या घरची होऊन गेली आणि निरनिराळ्या गोष्टी त्याच्यातून त्यांनी स्वतः निर्माण केल्या आणि त्यांची चरित्र घडवली. जसं मारुतीचं मी म्हटलं की मारुतीला एका कथेमध्ये असं आहे की सीतेने असं म्हटलं की स्त्री राज्यात मध्ये नवी निर्मिती कशी होणार, फक्त स्त्रियांचंच राज्य असेल तर, म्हणून ती मारुतीवर काम सोपवते की हे आता तू बघ. मग तो आता आपण सुरुवातीलाच म्हटलं तसं की तो ब्रह्मचारी, त्यामुळे तो काय करणार, मग त्याच्या नुसत्या भुभुक्कारानेच गर्भ राहायचे किंवा त्याचे घर्मबिंदू पडले पाण्यामध्ये आणि त्याच्यातून त्या मकरीने ते गिळले आणि विरोधाभास असा की त्या मकरीने गिळल्यामुळे तिला जो पुत्र झाला त्याचं नाव मकरध्वज आणि मकरध्वज हे कामदेवाचं नाव आहे, मदनाचं नाव आहे. म्हणजे नैष्टिक ब्रह्मचार्याचा मुलगा हा मदन रूपाने अवतरला असं म्हणायला पाहिजे. पण हेही आपल्याकडे आहेच की जितकं ब्रह्मचर्य कडक तितका त्याच्या बाबतीत त्याचं वीर्य हे सर्जनशील अधिक असतं.
म्हणजे आचार्य अत्र्यांच्या त्यांच्या आठवणीमध्ये जर तुम्ही वाचलं तर गावातल्या मारुतीला मूल व्हावं म्हणून प्रदक्षिणा घालणारी बाई तुम्हाला तिथे दिसेल, किंवा अजूनही दक्षिणेमध्ये या प्रकारचे नवस मारुतीला बोलणाऱ्या दिसतील. याचं कारणच असं, अगदी तुम्ही रामायणात विचार केला तरी दशरथाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला, त्याच्यासाठी बोलावलं कोणाला तर ऋष्यशृंग ऋषींना, ज्या ऋषींनी आधी एका राज्यामधला दुष्काळ नष्ट केला होता पर्जन्यवृष्टी करून. तेव्हा शिंग हेच पौरुषाचं प्रतीक आहे आणि त्या ऋषींना बोलावून त्यांनी तो यज्ञ केलेला होता. तेव्हा एरवी वैराग्यशील असे ऋष्यशृंग ऋषी, पण ते सर्जनाला निर्मितीला कारण झालेले आहेत. तेव्हा असे पुष्कळ गुंतागुंत संस्कृतीतली आहे. आणि आपल्याला रामायणामध्ये आणखी खूप गमती दिसतात अशा, की अनेक संप्रदायांचं मुख्यतः शैव आणि वैष्णव हे एकत्र आणण्याचं पण काम या कथांनी केलेलं आहे, की संवाद एकत्र येणं आणि त्या निमित्ताने सगळ्या संप्रदायांचा मिलाफ होऊन मग सगळ्यांनी कथा स्वीकारणीय करणं सगळ्यांच्यासाठी, हे सगळीकडे झालं आहे. आणि रामकथेच्या बाबतीत तर खरोखरच आश्चर्य असं आहे की पहा, कित्येक वर्ष म्हणजे हजारो वर्ष भारताच्या सगळ्या प्रांतांमध्ये आणि भारताबाहेरही ही कथा इतकी स्वीकारली गेली की ती केवळ एका छोट्या समाजाची किंवा एका धर्म परंपरेची कथा राहिली, ती अनेकांची झाली. म्हणजे थायलंडमध्ये गेली, तुम्हाला इंडोनेशियात गेली, कंबोडियात गेली, आणि सगळ्या म्हणजे ती यात्रेकरूंच्या बरोबर गेली, ती व्यापाऱ्यांच्या बरोबर गेली, ती बौद्ध भिक्षूंच्या बरोबर गेली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आक्रमणकर्त्यांनी नाही नेलेली. म्हणजे एखाद्या संस्कृतीवर आपण आक्रमण केलंय आणि आपलं सगळं तिथे थापलंय आणि त्याच्यातून रामकथा त्यांना स्वीकारायला लागली आहे, असं झालेलं नाही आहे. म्हणजे एकूणच सांस्कृतिक आक्रमण आणि त्याच्यातून रामकथा जाणं असं सुदैवाने झालेलं नाहीये. तर ती अतिशय आनंदाने निरनिराळ्या माणसांच्या बरोबर गेली आणि कथा म्हणूनच स्वीकारली गेली. पण रामायणात म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये सगळ्यात रामाच्या बद्दलचा जो सगळ्यात प्रश्नचिन्ह ज्याच्यामुळं निर्माण होतात ते दोन मुख्यत्वे प्रसंग, एक तर सीता त्याग आणि दुसरा शंभूक वध. तर ह्या दोन्हीबद्दल मूळ वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हाला काय दिसलं आणि बाकीच्या वेगवेगळ्या रामायणांमध्ये ते कसं बदलत गेलं, काय त्याच्याबद्दलचं आहे काही? शंभुकाबद्दलचं फारसं नाही आहे इतर रामायणांमध्ये. मला स्वतःला असं वाटतं की हा आज अत्यंत खटकणारा आणि गैर वाटणारा प्रसंग आहे आणि ज्याच्याबद्दल आपण अस्वस्थच होतो. पण आजच्या काळाच्या बिंदूवरून काही हजार वर्षांपूर्वीच्या कृतीकडे आपण पाहतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या काळातल्या समाजधारणा त्या आज अत्यंत गैर वाटत असल्या तरी ह्या मधल्या काळात आपल्याला लक्षातच यायला पाहिजे की एक स्वतंत्रपणे जन्माला आलेली एक काळाचं अपत्य असलेली कृती आहे. तिला तिच्या काळाच्या मर्यादा पण आहेत आणि त्याच्या सकट ती आपल्यापर्यंत पोचते. त्यावेळेला काही प्रसंग हे त्या काळाच्या मर्यादेत सोडून द्यावे लागतात, कारण आपण आज त्याचा न्याय नाही करू शकत. म्हणजे आज आपण कितीही अस्वस्थ झालो आणि आज आपण ते नाकारतोच, नाकारायलाच हवं. पण तरी सुद्धा त्या काळामध्ये काय झालं असणार किंवा काय प्रकारच्या धारणा होता हे लक्षात घेऊन तुम्ही काळाची मर्यादा मान्य केली पाहिजे. दुसरं काळाची मर्यादा ज्याला लागू होत नाही तो प्रसंग म्हणजे सीता त्यागाचा. आणि त्यातही की तो तिला असं नाही सांगत मोकळेपणानं की माझ्यावर आता जनतेचा इतका दबाव आहे की त्यामुळं आता मला तुला सोडल्याशिवाय गत्यंतर नाही. तो तिला खोटं सांगतो आणि वनात पाठवतो. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या रामायणांमध्ये काही त्याचं म्हणजे काय दिसतंय? नक्कीच दिसतं आणि त्याच्याबद्दल बोलायला मला फार आवडेल. याचं कारण असं की मूळ वाल्मिकी रामायणामधलं उत्तरकांड हे अनेकांनी असं म्हटलं की ते प्रक्षिप्त आहे, नंतर निर्माण झालंय. पण नंतर म्हणजे ही काळाच्या ओघात कधीतरी फार प्राचीन काळीच निर्माण झालेलं आणि त्याला जोडलं गेलेलं असं ते असणार. आज आपण ते रामायणाचा भाग म्हणूनच, वाल्मिकी रामायणाचा भाग म्हणूनच त्याच्याकडे पाहूया. तसं जर पाहिलं तर आपल्याला खरोखरच असं दिसतं, तुम्ही म्हणता ते, की एकदा दिव्य करणं हे लंकेमध्ये झाल्यानंतर आणि लंकेतही
सीतेच्या बाबतीत ते फार अपमानास्पद आहे असं मला वाटतं. म्हणजे असं की ते दिव्य झालं म्हणजे करायला लावलं. खरं तर एक लढाई ही सीतेनेही चुपचाप केलेली होती. म्हणजे रामाने प्रत्यक्ष युद्धभूमीवर केली होती, पण सीतेने स्वतः एकटीने त्या 1 वर्षभर रावणाच्या वासनेच्या याचनेला तोंड देणं हे इतकं सोपं नव्हतं. राम येईल की नाही हे माहीत नसताना केलेलं आहे तिने ते. आणि त्याचं कारण एकच होतं की तिने रामावर निर्विवाद प्रेम केलेलं होतं आणि त्याच्यातून तिला मिळालेली एक कणखर अशी आत्मशक्ती होती, ज्याच्या बळावर तिने रावणाला थोपवलेलं होतं. हे झालेलं असताना ज्या वेळेला युद्धानंतर राम तिच्या समोर येतो, म्हणजे किंवा ती रामासमोर आणली जाते असं म्हणूया, त्यावेळेला तो असं तिला म्हणतो की आपल्या गीतरामायणातले शब्द वापरायचे, त्यांनी सरळ सरळ वाल्मिकींचा अनुकार आहे तो. म्हणजे तिथे गदिमांनी स्वतःच्या प्रतिभेने काही नाही म्हटलेलं. त्यांनी हे तुझ्यामुळे गे झाले, तुझ्यासाठी नाही केले. मी कलंक माझे धुतले, गत वैभव गे लाभे रघुवंशाला, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मी माझे कलंक धुतले, तू निमित्त झालीस, तुझ्यामुळे झालंय आणि मी माझे कलंक धुतलेले आहेत, एवढंच त्यांनी म्हटलं. आणि मग त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता तू कुठेही जाऊ शकतेस, कुठेही जाऊ शकतेस, जसं दिशा मोकळ्या तू जशी. मी नाही स्वीकार करणार हा शब्द न उच्चारता त्यांनी असं म्हटलंय की तू कुठेही जाऊ शकतेस, आता कोणाकडेही जाऊ शकतेस. ते सगळं झाल्यानंतर सीतेने केलेलं अग्निदिव्य आहे आणि रामाने तिचा परत केलेला स्वीकार आहे. जगभरातल्या डिक्शनरी ऑफ फोकलोअर सारख्या ग्रंथांमधून तुम्ही पाहिलं तर जगभरातल्या बायकांच्यासाठी अशी दिव्य केलेली गेलेली आहेत. आणि ती दिव्य म्हणजे तापल्या तेलात हात घालणं आहे, तापलेल्या शिशाचा गोळा हातावर ठेवणं आहे, नाग ज्या करंड्यात किंवा घागरीत ठेवलेला आहे त्याच्यात हात घालून त्याच्यातली अंगठी काढणं आहे. निरनिराळ्या प्रकारची दिव्य बायकांना स्वतःच्या चारित्र्याचा पुरावा देण्यासाठी करावी लागलेत. म्हणजे ज्याने आरोप केलाय त्याने नाही सिद्ध करायचं, जिच्यावर आरोप झालाय तिने सिद्ध करायचं, अशा प्रकारची दिव्य करून. तर असा दिव्य सीतेने केलेलं आहे अग्निदिव्य. आणि त्यानंतरही अयोध्येत परत आल्यानंतर फार एका रामायणात फार म्हणजे वाल्मिकी रामायणातलाच प्रसंग आहे, पुन्हा रामदासांनी तो पुन्हा ठळक केलेला आहे की परत येताना पुष्पक विमान ज्या वेळेला किष्किंधेवरून येत असतं त्यावेळेला सीता असं म्हणते की थांबा जरा, आपण इथल्या वानर स्त्रियांना बरोबर घेऊ राज्याभिषेकासाठी. कारण आपण कोण हे फारसं माहीत नसताना सुद्धा आपल्या नवऱ्यांना ज्यांनी लढायला पाठवलं किंवा मरायला पाठवलं आपल्यासाठी, त्यांना आपल्या राज्याभिषेकासाठी बरोबर घ्यायला पाहिजे असं म्हणत त्यांना बरोबर घेऊन राज्याभिषेकासाठी आलेले लोक सीता आहे. तर तसं झाल्यानंतर पुन्हा 15व्या शतकातलं एक रामायण आहे, त्याच्यामध्ये काळानुरूप बदल झाल्यानंतर पुढच्या शतकात आहे, आत्ता असं म्हणूया 500-700 वर्षांपूर्वीच्या, पण फार छान कल्पना केलेली आहे. आणि त्याच्यात तिने असं म्हटलंय, कर्त्यांनी असं म्हटलं, अनाम करताय की सीता जात असते रथामधून आणि तिला अशी एक मुलं बाळं बरोबर असलेली अशी अत्यंत विपन्नावस्थेतली एक गरीब बाई दिसते. ती रथ थांबवून चौकशी करते, तर तिचा नवरा परागंदा झालेला असतो, प्रवासाहून परत आलेलाच नाही आणि हिची अन्नान्न दशा झालेली असते, मुलं आहेत जवळ. तेव्हा सीता तिची उत्तर व्यवस्था करतेच, पण आपल्या दिरांना म्हणजे शत्रुघ्न भरताला बोलावून सांगते की पुन्हा अयोध्येत अशी स्त्री दिसता कामा नये, यांना मदत केली पाहिजे, यांना या प्रकारच्या अवस्थेत बाईला येता कामा नये. अशा प्रकारचा विचार करणारी पुढच्या काळातल्या रामायणांमधली सीता तुम्हाला दिसेल. पण अयोध्येतली ही समजा नाही असं म्हटलं तरी वानर स्त्रियांची आठवण ठेवणारी सीता ज्या वेळेला अयोध्येत आली त्यावेळेला त्याच्यानंतर ते राज्याभिषेक म्हणजे राम राजा झाला, सीता राणी झाली. आणि मग धोबी हा सुद्धा नाही आहे बरं का त्याच्यात मूळ वाल्मिकी रामायणामध्ये. भद्र नावाचा एक हेर हा रामाला दरवेळेला ज्या बातम्या द्यायचा त्याच्यामध्ये एक दिवस असं सांगतो की सर्व प्रजाजन संतुष्ट आहेत, पण या बाबतीत म्हणजे
रावणाच्या घरी राहिलेल्या बायकोला तुम्ही स्वीकारलत हा जनापवाद मात्र आहे आणि लोक त्याबाबत अस्वस्थ आहेत असं म्हटल्यानंतर रामाने सीतेचा त्याग केलेला आहे. मनात आपल्याला जरूर येतं की का नाही त्यांनी असं म्हटलं दरबारात प्रजाजनांसमोर की एकदा हिने केलेलं आहे दिव्य आणि माझी खात्री आहे. का नाही असं झालं की तिला सांगितलं की लोक असं बोलतायत आणि मला नाईलाज आहे म्हणून आपण काहीतरी निर्णय घेऊया असं म्हणून. म्हणजे पुढे बुद्धांनी ज्या वेळेला म्हणजे सिद्धार्थ असताना यशोधरेचा त्याग केला त्यावेळेला मैथिली शरण गुप्तांची कविता आहे की सखीवे मुझसे कहकर जाते. ठीक आहे जा तू पण सांगून तरी जायचंच की मला हे नाही आहे सोडायचं आहे मला हे सगळं. आणि तो तसा निघून गेला आहे. तेव्हा मी काही पथबाधा झाले नसते तू असा निघून गेला असतास तर अशी ती कविता आहे. तर मला असं वाटतं सीतेलाही ते सांगायला हरकत नव्हती की असं झालेलं होतं. त्यामुळे फसवून वनात सोडणं ही गोष्ट पुढच्या काळामध्ये सबंध मध्ययुगात ज्या वेळेला बाईला अशा प्रकारे खूप भोगायला लागली त्यावेळेला कितीतरी काव्य म्हणजे लोककाव्य म्हणूया स्त्रीगीतं किंवा ओव्या अशा निर्माण झाल्या की ज्याच्यात बायकांनी सगळी अस्वस्थता त्या स्वतः भोगत होत्या. म्हणजे आपल्याकडे बायकांचं असं विधानच आहे की सीतेला वनवास केला रामयानं बहु वाटून दिला तिने सयांना गहू गहू. तेव्हा तो वनवास सयांनीही भोगलेला आहे बायकांनी पुढे. तेव्हा तसं टाकलेलं आहे याचं दुःख जास्ती होतं. दुसरं सीतेच्या बाबतीत संबंध तिचा तो वनवासाचा जो प्रसंग आहे ना तिथेही बायकांनी सतत तिच्याशी नातं यासाठी सांगितलेलं आहे की अशा बायका ज्या वेळेला एकट्या मुलांना वाढवत होत्या त्यावेळेला आज अशा प्रकारे एकल माता ज्याला आपण म्हणू अशा प्रकारच्या आपण सरळ त्यांना स्वीकारलेलं आहे आणि समाज आज पुष्कळ बदललेला आहे. पण तसं नव्हतं ज्या काळामध्ये. त्या काळात बाईला जे भोगावं लागलेलं आहे ते पुष्कळच या वनवासाच्या काळात सीतेने भोगलेलं आहे. पण इतर रामायणांमध्ये आपल्याला असं दिसतं की सहजपणाने सगळ्यांनी स्वीकार केलेला नाही आहे सीतेनं. म्हणजे सगळ्या रामायणांनी सीतात्यागाचा. त्यामुळे त्यांची सीता आहे ती म्हणजे उदाहरणार्थ आसाममधल्या माधव कंदली रामायण माधव कंदली नावाच्या कवींचंच रामायण पुढे ते अपुरं राहिलं आणि शंकरदेव नावाचे फार प्रख्यात संत आसाममधले त्यांनी ते पूर्ण केलं असं म्हणतात. कदाचित उत्तर भाग हा त्यांनीच पूर्ण केला असावा. पण तिथली सीता जी आहे ती मुळातच वाल्मिकींच्या आश्रमामध्ये सीतेला ज्या वेळेला निरोप येतो की दरबारामध्ये ये त्यावेळेला ती म्हणते की मी जाणार नाही. माझ्यासाठी राम आता माझा नवरा राम उरलेला नाही आहे त्यामुळे मी त्याला वेगळ्या अर्थाने त्याच्याकडे बघते मला यायचं नाही आहे. वाल्मिकी समजूत घालतात की नाही असं म्हणू नकोस. मी त्याही लोकांना निरोप आणणाऱ्या लोकांना सांगतात की मी तिला घेऊन येतो. ती जाते दरबारात आणि वर्णन असं आहे की ती अत्यंत लाल डोळे असलेली संतापाने कापत असलेली अशी सीता उभी राहते आणि ती रामाच्या पदरात त्याचं सगळं माप घालते की तू मला फसवून कसं कपटाने असा शब्द आहे त्याचा तू मला कपटाने वनात सोडलेला आहेस आणि त्याबाबत तुला क्षमा नाही असं त्याच्या पदरात त्याचं सगळं माप घालून मगच सीता धरणीच्या पोटात जाते असं एखाद्या रामायणात आहे. आणि त्याच्या उलट तुम्हाला सांगू का शाक्त संप्रदायाचा कदाचित प्रभाव असेल पण काही रामायणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये रामापेक्षाही सीता ही अधिक समर्थ अधिक बलवान अशी दाखवलेली आहे. म्हणजे एक अद्भुत रामायण तुम्ही बघितलं तर त्याची सुरुवातच अशी आहे की भारद्वाज ऋषी वाल्मिकींना म्हणतात तुम्ही रामाविषयी खूप सांगितलं आम्हाला सीतेविषयी ऐकायचं आहे. आणि मग ते जणू सीतायन असं समोर येतं आणि मग त्याच्यामध्ये सीतेच्या जन्मापासूनच्या कथा त्यांनी दिलेल्या आहेत. राम आणि सीतेचे जन्म ही तर पुन्हा रामायणातली फार अद्भुत गोष्ट आहे पण ती आता आपण बोलूया नको. मी आता सांगते वेगळीच गोष्ट की ही सीता जी आहे ती रणांगणावरती ज्या वेळेला रावणाच्या युद्धामध्ये दोघांच्या संघर्षात राम विकल व्हायला लागतो आणि रावण एकच नाही आहे त्या रामायणात. दशाननं आहे शताननं आहे आणि सहस्राननं आहे.
मला पुष्कळदा असं वाटतं की बायकांनी हे सगळे रावण पाहिलेले आहेत, केवळ दशानन नाही, शतानन आणि सहस्रानन अशा स्वरूपामध्ये समाजामध्ये कितीतरी रावण तिच्या वाट्याला आलेले आहेत, तिच्या समोर आलेले आहेत. तर पहिल्या दशाननाला मारतानाच राम जेव्हा विकल होतो त्यावेळेला सीता प्रगट होते, ती कालीच्या स्वरूपात, अतिशय उग्र अशा स्वरूपात प्रगट होते. दुर्गा सप्तशतीचा खूप प्रभाव आहे या वर्णनावर. आणि ती अशा प्रकारचं दर्शन रामाला देते की ती त्या दशाननाचा वध राम करतोच, त्याला शक्ती देते, पण शतानन आणि सहस्राननाला मारण्यासाठी सीताच पुढे येते, ती त्यांचा वध करते आणि रामाला अशा प्रकारचं दर्शन देते, विश्वरूप दर्शन, की राम मूर्छित होतो. आणि तो शुद्धीवर आल्यावर सीता असं सांगते की ती मीच आहे जी सगळ्याची कर्तुम अकर्तुम शक्ती आहे. आणि राम तिला प्रार्थना करतो की तुझं हे असं रूप माझ्या हृदयामध्ये चिरकाल राहू दे. अशा स्वरूपाची तुम्हाला जेव्हा रचना दिसते तेव्हा गीतेतलं विश्वरूप दर्शन आपल्याला आठवतं, जिथे कृष्ण सर्वे सर्व आहे आणि अर्जुन हा चांगला जाणता प्रगल्भ असा आहे. इथे मात्र राम जो एरवी कृष्ण आणि राम हे एकाच विष्णूचे अंश असं म्हटलं जातं, पण त्याच्याऐवजी सीता ही शक्ती, सीता शक्ती ही असं म्हटलं जातं, अशी सीता तुम्हाला तिथे दिसते. तेव्हा अशीही कल्पना करणारी रामायणं आपल्याकडे आहेत. आणि पण या सगळ्यामधून म्हणजे रामाचं जे गारुड आहे भारतीय मानसावरचं, हो, तर आता हा एक रामाचा त्याच्या सगळ्या आयुष्यातला एक काय म्हणू आपण, एक छोटा अवघड जागा, आहे. दुखरी किंवा हो, वाईट हो. जागा आहे म्हणून. पण रामाचं गारुड असं राहण्यामागचं कारण तुम्हाला रामायण अभ्यासताना काय जाणवलं? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे मला असं वाटतं की ही जी दुखरी जागा आहे हे तुम्ही म्हणता, ती ही मला केवळ दुखरी जागा वाटत नाही. एक तर मी थोडंसं आधी त्याचं स्पष्टीकरण करते की माणसाच्या आयुष्यात अनेकदा असे पेच येतात की कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला तरी त्याची किंमत मोजावी लागते आणि सोसावं लागतं. म्हणजे मूल्यांचा बाबतीतली तुलना करताना दोन्हीकडेही सारखाच न्याय असतो किंवा दोन्हीकडेही सारखाच अन्याय करण्याची वेळ आलेली असते. कुठला तरी एक निर्णय घ्यावाच लागतो. त्यामुळे राजा रामाने घेतलेला निर्णय हा पती रामाच्या बाबतीत हा त्याला बाजूला ठेवणारा ठरला. आणि पुढच्या काळामध्ये अनेक संवेदनाशील प्रतिभावंतांनी त्यांना न्याय देण्याचाही प्रयत्न केला रामाला. म्हणजे उत्तर रामचरितासारखं नाटक असेल किंवा अनेक प्रकारची पुढच्या काळातली काव्य जर तुम्ही बघितलीत तर राम हा सीतेच्या विरह त्यांनी सहजासहजी स्वीकारलेला नाही आहे. त्यांनीही स्वतः त्याच प्रकारचं आयुष्य स्वीकारलं जी ती वनवासात स्वीकारत होती तसं. पण आज मला असं वाटतं की हे रामाचं जे गारुड आहे ना ते या कारणाने आहे की आदर्श म्हणून भारतीय संस्कृतीने ज्या ज्या गुणांची कल्पना केली ते सगळे रामकथेमध्ये रामाच्या आयुष्यात दिसतात. महाभारत हे काय आहे मानवी आयुष्य किंवा मानवी जीवन आणि माणसं कशी विविध प्रकारच्या गुणदोषांनी भरलेलीच आहेत हे दाखवणार आहे. कुठलाही एक माणूस हा एका रंगात रंगवलेला दिसत नाही महाभारतामध्ये. तिथे काळे करडे रंग तुम्हाला सतत माणसाच्या आयुष्यात मिसळलेले दिसतात. अगदी धर्मराजा सकट सर्वांच्या बाबतीत तुम्हाला हे म्हणावं लागतं. पण रामायणाचं तसं नाही आहे. त्यामुळे रामायणाला एकेरी म्हणणारीही माणसं आहेत. पण मला असं वाटतं की त्यामुळे ती कथा इतकी एकसंध झालेली आहे की एका मानवी जीवनाशी घट्ट बांधलेला एक माणूस, म्हणजे माणूसच मी अशासाठी म्हणते की रामाने स्वतःच म्हटलंय तो अवतार म्हणून आलेला आहे अशी कल्पना जरी केलेली असली तरी शेवटी जेव्हा रावणवध झालेला आहे त्यावेळेला सगळे देव येतात आणि म्हणतात की अवतार तुझा फार सुंदर चांगलं काम केलंस तू, तर आता तुम्ही चला स्वर्गात. तर तो असं म्हणतो की नाही, मी दशरथात्मज रामच आहे आणि मी मनुष्य आहे मी. तेव्हा त्या माणसापासून त्याच्या गुणांची दैवी आभा ही त्याला वरपर्यंत कशी पोचवते आणि श्रेष्ठतम माणूस कसा निर्माण करते याच्यासाठी तो संबंध जो एक गुणसमुच्चय दाखवलेला आहे ना भारतीय मूल्य परंपरेतला, तो सगळा रामाच्या मध्ये दिसतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सामर्थ्य हे फक्त रणांगणावरच्या पराक्रमाचं नसतं.
म्हणजे ते निग्रहाचं असतं, ते त्यागाचं असतं, ते संयमाचं असतं आणि हे सगळं रामाने दाखवलेलं आहे वेळोवेळी. आणि त्यामुळे तो एक मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणताना आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा किंवा दुसऱ्याचा विचार करताना सुद्धा काही एक मर्यादा स्वतःवर घालून घ्याव्याच लागतात. तेव्हा राम हा या प्रकारचा एक मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपल्यासमोर आला. तो आपण कसा आहोत हे महाभारत दाखवतं, माणूस कसा आहे. पण माणूस कसा असावा असं म्हणताना तुम्ही रामाच्याचकडे बोट दाखवता. आणि असं स्वप्न माणसाने वेळोवेळी पाहिलेलं आहे की कसा असावा माणूस आणि कसं असावं राज्य. म्हणजे रामराज्य हे म्हणताना सुद्धा मला असं वाटतं की हीच कल्पना आहे की सर्व सुखी असण्याचं जे एक आपल्याकडे स्वप्न समाज वारंवार पाहत आलेला आहे, तर त्याच्याकडे पाहताना रामराज्य हा शब्द आपण वापरतो. तेव्हा रामाचं राज्य आणि राम हे दोन्ही जे आहे हे या प्रकारे आपण भारतीयांनी स्वीकारलेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मला असं वाटतं की एक प्रगल्भ, जाणता, समंजस आणि विवेकी असा समाज असा जर असेल तर तुमच्याकडे इतिहासाकडे पाहण्याची, साहित्याकडे पाहण्याची एक अभिज्ञता निर्माण होत असते अशा समाजाची. आणि तशी निर्माण होणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे, नाही का? खरं तर आपण रामायण म्हटलं की राम सीता ओघानीच येतात. मग महाभारत म्हटलं की अर्जुनाचा पराक्रम, द्रौपदी, कृष्ण हे येतात. पण ह्याच्या पलीकडली पण या दोन्ही महाकाव्यांमधली जी पात्र आहेत ती आत्तापर्यंतच्याही लेखकांना सारखी खुणावत असतात. मग आपण पाहतो की अगदी मराठी भाषेत सुद्धा 5 कादंबऱ्यांनंतरची 6वी एखाद्या महाभारताच्या पात्रावरची असते किंवा रामायणातल्या. तर ही जी सोबतची पात्र आहेत रामायणातली म्हणा किंवा महाभारतातली, आपण आज रामायणाबद्दल बोलतोय, तर या पात्रांबद्दल वाल्मिकी रामायणात अर्थात कमी आहे, प्रसंगानुरूप त्यांच्या विषयी येतं. पण ज्या लोककथा आहेत किंवा आपण लोकसाहित्य म्हणू, त्या साहित्यांमध्ये या सगळ्या पात्रांविषयी तुम्हाला काही नवीन आढळलं का, नवीन सापडलं का? मग ती उर्मिला असू शकते, लक्ष्मण असेल, भरत असेल किंवा कैकेयी सारखी पात्र किंवा शत्रुघ्न. थोडं थोडं सापडलेलं नक्कीच आहे. याचं कारण की सगळ्या महाकाव्यातल्या पात्रांशी माणसं जास्तीत जास्त स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत गेली आणि त्याच्यातून त्यांनी स्वतःची एक निर्मिती करत आलेली आहेत माणसं. त्यामुळे त्यांच्याबद्दल कमी लिहिलं असल्यामुळे कल्पनाशक्तीने जास्त काय घडलं असेल असं आलेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ एकच देते, उर्मिलेचं. आपल्याकडे उर्मिलेविषयी इतकं कुतूहल आजही आपल्याला अनेकदा काही आहे का हो वाल्मिकी रामायणात असं विचारणारे माणसं सापडतात. आणि उर्मिलेची, मूक उर्मिलेची कथा असं असं लोकांना जास्ती वाटतं की तिचा त्याग केवढा मोठा आहे. पण तेलुगूमध्ये एक छान लोकगीत आहे, स्त्रीगीत म्हणूया आपण, की ज्याच्यामध्ये ह्या उर्मिलेला म्हणजे लक्ष्मणाला वनात असताना रामाची सेवा करता यावी म्हणून लक्ष्मण निद्रा देवीला विनंती करतो की माझी झोप ही उर्मिलेला दे. आणि ती ते स्वीकारते आणि ती 14 वर्ष झोपून राहते. आणि लक्ष्मण हा त्या दोघांची सेवा करण्यासाठी सदैव जागा अशा प्रकारचा राहतो. परत जेव्हा येतो अयोध्येला त्यावेळेला मग त्यांनी असं म्हटलंय की ती झोपेतून जागी होते आणि ती ओळखत नाही आधी नवऱ्याला, कारण 14 वर्षांनंतर ती जागी झालेली आहे आणि तो समोर आहे हे लक्षात येत नाही. आणि तो जेव्हा ओळख सांगतो त्यावेळेला मग पुन्हा त्या दोघांचं मिलन झालेलं त्यांनी दाखवलंय. तेव्हा मला असं वाटतं की नवऱ्यासाठी 14 वर्ष झोपून, म्हणजे तो काळच तिच्या आयुष्यातला जवळजवळ पुसून गेल्याचा काळ आहे ना, तो स्वीकारणारी उर्मिला ही आपल्याला एखाद्या लोकगीतामधून अशी भेटते की जी, किंवा आपल्याकडे आयाबाया ज्या आहेत त्या तिकडे हनुमंतानी लंका जाळली तर त्यांचा बाळच असल्यासारखा म्हणतात की ये रे ये हनुमंता बाळा, लंका जाळून झालायस काळा. त्यामुळे त्याला नाहूमाखू घालणं हे त्या बायकांचं कर्तव्य असतं. तेव्हा हे आपलं मूल, आपली बहीण, सगळ्या एका कुठल्या तरी गीतामध्ये सगळ्या हिच्या बहिणी आहेत. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की सीतेला माहेरच नाही नंतर, म्हणजे जनकासारखा महर्षी, राजर्षी असा असलेला तिचे असा पिता
आणि तसे असलेल्या तिच्या संबंध बहिणी आणि तो सगळा राजकुळ ते कधीच नंतर इकडे रामकथेत आलेलं नाही आहे सीतेसाठी. हां, तर तिच्या बहिणी एके ठिकाणी सगळ्याजणी ज्यावेळेला राम सीतेचा त्याग करतो त्यावेळेला या सगळ्या उरलेल्या भावांच्याच बहिणी बायका आहेत ना त्या सगळ्या मिळून रामाच्याकडे येतात आणि म्हणतात की तू हे चुकीचं वागतोयस आणि आमच्या बहिणीला तू चुकीचं टाकणं आहे. तेव्हा अशा प्रकारच्या कल्पना केलेल्या आहेत. मॅम, आत्ताच्या काळाचा जर का विचार केला तर एका संस्था परिवाराने जी राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप इन्फ्लुएन्शियल आहे, त्यांनी एका महाकाव्यातला नायक त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दाखवला, त्याच्यावरून सत्ता मिळवली. त्याच वेळेला सायमल्टेनियसली एक स्त्रीवादाची सुद्धा चळवळ सुरू होती. तर त्या स्त्रीवादी चळवळ ही इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर असलेली सीता त्यांचा आदर्श म्हणून दाखवण्यात कमी पडली का, किंवा त्यांनी ते दाखवायला पाहिजे होतं का, किंवा सीता ही एक फेमिनिझमचं चित्र आहे, स्त्रीवादाचं चित्र आहे असं दिसू शकलं असतं का? तसं दिसतंच असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा थोडासा अलिप्तपणाने काळाचा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की 75च्या आसपास आपल्याकडे स्त्रीवाद आला, पण त्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे सीता हीच नायिका असं म्हणून, आदर्श नायिका असं म्हणून भारतीय स्त्री पुढे होती. याचं कारण ती सोशिक आणि क्षमाशील होती. म्हणजे सुता ही क्षमेची, पृथ्वीचं दुसरं नाव क्षमा आहे, त्यामुळे ती क्षमेची कन्या आहे असं म्हणून सीतेकडे पाहणं आणि तीच भारतीय स्त्रीची मुद्रा आहे असं म्हणून आपण स्वीकारत होतो स्त्रीला. म्हणजे मला आठवतं की निवेदिता, भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी त्यांची आठवण लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्या जेव्हा मुलींच्या शाळेमध्ये शिकवायला लागल्या इथे येऊन विवेकानंदांच्या आवाहनानंतर, तेव्हा त्या मुलींना त्यांनी प्रश्न विचारला की तुमची राणी कोण? तर मुली असं म्हणाल्या की आमची राणी व्हिक्टोरिया, कारण ब्रिटिशांचं राज्य होतं. तेव्हा त्या म्हणाल्या नाही, तुमची राणी सीता. तेव्हा हे आपल्याकडे पुष्कळ आधीपासून होतं, पण मी आत्ता म्हटलं तसं ते क्षमेच्या अंगाने होतं, सहनशीलतेच्या अंगाने होतं. त्या सहनशीलतेची सहनसिद्धी करत पुढे ज्या वेळेला स्त्री अधिक स्ट्रॉंग झाली, तुमच्या भाषेत अधिक कणखर झाली, अधिक कर्तबगार झाली आणि 75च्या आसपास स्त्रीवाद आल्यानंतर तर पुन्हा एकदा या सगळ्याकडे पाहणं आपल्या संचिताकडे सुरू झालं. त्यावेळेला ही सीता एका बाजूला हळूहळू द्रौपदी प्रश्न विचारणारी जी आहे ती बायकांना अतिशय आपली वाटायला लागली. तिच्या निमित्ताने ती एक तेजस्वी असणं, तिचं कणखर असणं, तिचा विरोध करणं निरनिराळ्या गोष्टींना, हे स्त्रियांना आपलंसं अधिक झालं. पण आता पुन्हा एकदा मला असं वाटतं की सीता ही शक्ती म्हणून पुन्हा एकदा तिच्याकडे बघणं हे सुरू झालेलं आहे. मला माहीत नाही की हा या एका गोष्टीचा परिणाम आहे का, म्हणजे आत्ताच्या तुम्ही जो संदर्भ दिलात त्याचा परिणाम आहे का मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आपणच ज्या वेळेला समाज सगळा बदलत जातो त्यावेळेला एका कलाकृतीकडे, साहित्यकृतीकडे पाहण्याची आपली दृष्टीही बदलत जाते आणि ती नव्या धारणांप्रमाणे, नवं त्याच्यातून आपल्याला काय मिळू शकतं याप्रमाणे आपण तिच्यातून काही उचलायचा प्रयत्न करतो. वेळोवेळी समाजाने तसा केलेला आहे. त्यामुळे आता त्या प्रकारची सीता समोर येतेही आहे. म्हणजे स्त्रीवादी लेखिका म्हणून समजल्या जाणाऱ्या काही लेखिकांनी भारतभरच्या इतर भाषांमधल्या सुद्धा तुम्ही जर काही पुस्तकं पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की अहल्या, शूर्पणखा, त्रिजटा आणि सीता यांचा पुन्हा वेगळा विचार हा एखाद्या लेखिकेने केलेला तुम्हाला दिसतो. होय होय होय. अरुणाताई, आपण ज्यावेळी रामायणाचा संपूर्ण ग्राफ किंवा ड्राफ्ट बघतो त्याच्या मुळाशी कायम करुणा किंवा शोक हा भाव कायम दिसतो. म्हणजे श्रावणबाळाच्या कथेपासून रामांनी शरयू नदीमध्ये समाधी घेण्यापर्यंत प्रत्येक आनंदाच्या प्रसंगाला सुद्धा एक दुःखाची आणि करुणेची झालर दिसते. काय कारण असेल यामागे? तुमचं विवेचन काय सांगतं याच्यासाठी? जगातल्या सगळ्या श्रेष्ठ कलाकृती या शोकातूनच निर्माण झालेल्या आहेत. त्यात तसं हे मला असं वाटतं की एक क्रौंचवधासारखी घटना
आणि कोण जाणे कलावंत म्हणून वाल्मिकींनी हे डोक्यात ठेवलेलं होतं का, त्यांच्या मनात होतं का की तो विरहाचा संबंध धागा रामसीतेच्या विरहाशी पण आपोआप जोडला गेला. तसं असावं याचं कारण पुढच्या एका रामायणामध्ये अशी कल्पना केलेली आहे की शंकर पार्वती ही जी रामकथा सांगत होते तशी सांगत असताना सगळे पशुपक्षी हे मोहून गेले. शंकर पार्वती सांगत होते की वाल्मिकी रामकथा सांगत होते, मला नीटचं लक्षात नाही संदर्भ, पण ती रामकथा चालू असताना सगळे पशुपक्षी निरनिराळे प्राणी पण ऐकायला ती कथा आली आणि त्यात एक पोपटाचं जोडपं होतं. तर ते शुक आणि शुकी त्या दोघांनी पण ते रामचरित्र, तोपर्यंत राम आणि सीता हे एका बाजूला जन्माला आलेले आहेत पण त्यांचं भविष्य सुद्धा या रामकथेत वाल्मिकींनी सांगून ठेवलंय, कारण ते कथाच रचतायत, त्याप्रमाणे घडणार आहे पात्रांच्या आयुष्यामध्ये आणि त्या पात्रांनी जन्म घेतलाय. तर हे पोपट ऐकतात दोघं जण जोडपं आणि ते उडत उडत ज्यावेळेला सगळीकडे ठिकठिकाणी ही रामकथा सांगत त्यांनी ऐकलेली सगळी पुढचे भविष्यासकटची ते मिथिलेत पोचतात आणि एका झाडाच्या फांदीवर बसून पुन्हा ती कथा सांगायला लागतात. तेव्हा दासी एक ऐकते जी मिथिलेच्या राजमंदिरात सीतेची दासी असते आणि ती सीतेला येऊन सांगते की असं असं ते सांगतायत आणि तुझं लग्न रामाशी होणार आहे. तर ती म्हणते घेऊन ये त्यांना आणि ती त्या पोपटाच्या जोडप्याला घेऊन येते दासी. तेव्हा सीता त्यांना पकडून ठेवते पिंजऱ्यामध्ये आणि मग ते जेव्हा पुढचं सगळं भविष्य सांगतात की रामाशी लग्न होणार आहे, नंतर तुला छान म्हणजे अयोध्येची तू राणी होणार आहेस, तर ती म्हणते हे सगळं होईपर्यंत तुम्ही इथे जायचं नाही, आता हे भविष्य खरं ठरू दे मग बघू. त्यावेळेला ही शुकी जी असते पोपटी ती गर्भवती असते. तर हे दोघंही जण म्हणतात की आम्हाला सोड, आम्ही जे ऐकलंय ते आम्ही तुला सांगतो. ती म्हणते नाही नाही, खरं होईपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. मग शेवटी खूपच तडफडाट ज्या वेळेला करतात तेव्हा ती पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढते आणि म्हणते आता तू जा, पिंजरा बंद करून ठेवते, बायको इथेच राहील आणि ती जोपर्यंत इथे तोपर्यंत तू परत येणार आहेस हे मला माहिती आहे, त्यामुळे हे नक्की होणार आहे की नाही हे याचा शोध घे, तू जा. तो निघून जातो आणि ही पोपटीन जी असते तिला माहिती असतं की हे होणार नाही, म्हणजे तो परत येईल की नाही माहिती नाही, दुःख तिला नवऱ्यापासून तोडलेलं आहे म्हणून ती प्राणच तिचे सोडते दुःखाने विरहाने आणि गर्भवती असताना ती प्राण सोडते. त्यावेळेला तो परत आलेला शुक आहे तो शाप देतो आणि तो असं म्हणतो की तू हे असं मारलेलं आहेस माझ्या बायकोला, तुझ्यामुळे ती गेलेली आहे, तर मी पण तुला शाप देतो की गर्भवती असताना असा तुझा नवरा तुझा त्याग करेल, तुला नवऱ्याचा विरह सोसावा लागेल आणि हे भविष्य खोटं होतंय का नाही बघ, खरं खरं ठरतंय की नाही बघ, खोटं होणार नाही. आणि त्याप्रमाणे सीतेला ते भोगावं लागलं. हे पुढच्यांनी केलेल्या कल्पना आहेत, पण मी तुला म्हटलं तसं की मला असं वाटतं की त्या क्रौंच विरहापासून सुरू झालेली जी कथा आहे त्याचा विरहाचा एक धागा शेवटपर्यंत कायम राहिला, दुःखाचा आणि करुणेचा पण. आणि दुसरं असं की माणसाच्या आयुष्यात आनंद जो असतो त्याच्या तळाशी एक करुणा असतेच, ती विसरून चालतच नाही. ती संकट असतात, त्याच्या पार जाणं असतं माणसांचं, त्याच्यासाठी द्यावी लागणारी किंमत असते, ती सगळी रामसीतेने कशी दिली याचीच एक प्रकारे ही कथा आहे नाही का. म्हणजे सीतेने तिच्या प्रेमाची किंमत कशी दिली, रामाने त्याच्या तत्वांची किंमत कशी दिली, हे सगळं पाहतच आयुष्य आपण पुढे कसं जातं हे पाहतो. तेव्हा ते शेवटी त्या कारुण्याशीच येऊन संपतं असं मला वाटतं. आपल्याकडे रामाबरोबरच रावणाचंही एक गोड आणि कुतूहल असलेलं व्यक्तिमत्व आहे. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये रावणाबद्दल काही गुणगौरव आहे की तो प्रकांड पंडित होता, तो खूप शिवभक्त होता, पुन्हा संस्कृतचं वगैरे त्याला खूप ज्ञान होतं, की हे नंतर घुसडलेलं आहे की मूळ रामायणातच तसं? मूळ रामायणात आहे पण तरी त्याचं खलत्व झाकलेलं नाही आहे. म्हणजे सीतेला त्यांनी आणलेलं आहे, पुढच्यांनी त्या सीतेला घेऊन आला तरी निरनिराळ्या प्रकारच्या त्याच्यासाठी कल्पना केलेल्या आहेत की तो घेऊन आला तो केवळ म्हणजे रामाचं प्रेम सीतेवर खूप आहे आणि त्याचं सगळ्यात जास्त मर्मस्थान काय आहे तर त्याची बायको आहे म्हणून त्यांनी आणलेलं आहे असा पण कल्पना केलेली आहे. त्यांनी वर्षभर सीतेला हात लावलेला नाही आहे,
मग हे का असावं याची कल्पना करून पुढच्यांनी पण कल्पना केली आहे की कोणीतरी त्याला शाप दिलेला आहे की बाबा तू असं केलंस तर मग तुझा प्राण जाईल, त्यामुळे त्यांनी हात लावलेला नाही आहे असं. पण वेदज्ञ होता, उत्तम शिवभक्त होता, ह्यात काही शंकाच नाही, ते होताच. पण त्याला काय झालं म्हणून सबंध दक्षिणेमध्ये तुम्हाला असं दिसेल की रावण हा त्यांच्यासाठी हा खलनायक नाही आहे. आणि दक्षिणी आणि उत्तरी अशा या दोन ह्याच्यामध्ये त्यात खूप तफावत पण तुम्हाला तशी आढळते की दक्षिणी रामायणांपेक्षा उत्तरी रामायणात राम हा जितका पूजला जातो देव म्हणून, तितका रावणाच्या विषयीचा राग हा खाली दक्षिणेमध्ये तुम्हाला नाही, आढळणार पण नाही. दक्षिणी रामायणांमध्ये उलट नाही आहे ना, नाही म्हणजे रामाला खल्ल ठरवून नाही जे श्रीलंकेमधल्या रामायणामध्ये आहे असं म्हणतात. मी बघितलेलं नाहीये. मीही नाही बघितलेलं श्रीलंकन रामायण. पण रामाला खलनायक नाही ठरवलेलं कोणी. म्हणजे मला असं वाटतं की ती अवघड आहे ते. एकतर संबंध मी तुम्हाला म्हटलं तसं की हा सांस्कृतिकदृष्ट्याच ही संबंध परंपरा जी आहे त्याच्यामध्ये भारतीय मूल्यधारणाच अनेकदा त्या तुम्ही रामायणापासून सुरू झालेल्या आणि त्याच्यामधलं एक प्रतीक असं म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अशा आहेत. मॅम, त्यामुळे रावणाचाच विषय निघालाय तर त्याच वेळेला पंचकन्यांची जेव्हा नावं घेतली जातात त्याच्यात मंदोदरीचा पण उल्लेख आहे. हो, तर ह्या लोककथांमध्ये किंवा लोकरामायणांमध्ये मंदोदरीविषयी म्हणजे जितकं सीतेविषयी आहे तितकंच मंदोदरीविषयी आहे ना, आहे. आणि ते फार चांगल्या प्रकारे तिचा उल्लेख आहे. म्हणजे ती पतिव्रता तर होतीच, पण त्याचबरोबर रावणाच्या वागण्याचं तिला दुःख होतं आहे असा पण लोककथांमध्ये आहे. म्हणजे एक लोककथा अशी आहे की रावण हा ऋषीमुनींना मारायचा आणि त्यांचं रक्त हे रांजणात साठवायचा. एक ऋषी त्याच्यात रोज दुधाचा एक थेंब टाकायचे, त्यांनी एकाचं रक्त ठेवलं की, आणि तो रांजण भरलेला होता. तो अतिशय प्रभावशाली असा तो ऋषींच्या रक्ताचा रांजण होता, निर्मितीक्षम होता. आणि रावण एकदा कुठेतरी दूर देशी निघाल्यानंतर तो मंदोदरीला असं सांगतो की हे जहाल विष आहे, म्हणजे त्याला कोणी हात लावू नये म्हणून तिला खोटं सांगतो, याला हात लावू नका, आणि तो जातो. त्यावेळेला मंदोदरीला असं वाटतं की हे असलं आयुष्य की सतत माझा नवरा हा इतका अनितिमान आहे आणि अशा प्रकारचं काम करतोय, तर ह्याला आपण आपलं आयुष्य संपवावं आता नाही, याच्याबरोबर ह्याचं हे सगळं अनाचार सहन करत जगणं. आणि त्यांनी विषच सांगितलेलं असतं, त्यामुळे ते विष प्राशन करते ती आणि तिला सीता होते. म्हणून सीता ही रक्तजा आहे असा शाप लक्ष्मीला मिळालेला असतो स्वर्गात. खरं सांगायचं ना, पुराण हा एक सेतू आहे. लोककथा आणि उच्च प्रवाही म्हणजे अभिजात परंपरा याच्यामधला, लोकपरंपरा आणि अभिजात परंपरेमधला सेतू म्हणजे पुराण आहेत. पुराणांमधल्या पुष्कळ गोष्टी या लोकपरंपरेतल्या आहेत किंवा पुराणांमधून लोकपरंपरेने आणखीच विकारलेल्या आहेत. तर त्यामध्ये ही गोष्ट अशी आहे की त्यामुळे तिला सीता होते. पण मंदोदरी ही शेवटपर्यंत रावणाला विरोध करत असते. सीतेला आणण्याच्या बाबतही विरोध केलेला आहे, सीतेला परत कर अशा प्रकारचाही विरोध तिने केलेला आहे. तेव्हा ती साध्वीच होती असा संबंध तिचा गुणगौरव असल्यामुळे ती पंचकन्यांमध्ये समाविष्ट आहे. रामायण आणि महाभारतामध्ये जवळपास 2,000 ते 3,000 वर्षांचा अंतर आहे असं सांगतात. तर ते वाल्मिकींची प्रतिभा आणि व्यासांची प्रतिभा ह्याच्यामध्ये काय वेगळे पण तुम्हाला लक्षात आलं? ही एक तर दोन्ही हे थोरच आहेत, म्हणजे त्याबाबत काही शंकाच नाही. एक मोठाच्या मोठा सांस्कृतिक कालखंड उचलून घेतलेला आहे यांनी, आणि हजारो वर्ष झाली तरी त्याच्यातून इतक्या सृजनशील गोष्टी सतत आपल्याला मिळत राहतात. प्रत्येक काळाला ते आपलं वाटावं आणि त्याच्यातून काहीतरी मिळत राहावं अशा प्रकारच्या या कलाकृती आहेत, साहित्यकृती आहेत. म्हणजे नष्ट नाही झाले हे हजारो वर्षांमध्ये, उलट अधिकाधिक लोक जीवनाच्या जवळ येत राहिले, रुळत राहिले आणि नव्या नव्याने प्रेरणा निर्माण करत राहिली. ही इतकी थोर दोन्ही काव्य आहेत. आणि दोन्ही काव्यांचा मधला फरक एवढाच आहे व्यास आणि वाल्मिकींमधला, की वाल्मिकींनी एक महान आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला होता की मानवी जीवनाचा आदर्श काय असावा. तर त्यांनी रामकथेतून तो निर्माण केला. आणि मी आत्ताच म्हटलं की निरनिराळ्या प्रकारे सोसणं आणि मग जिथे गरज आहे तिथे त्या पराक्रमाने आपलं
सिद्ध म्हणजे दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी लंकेला नाही गेलेला तो, किंवा त्यांनी रावणाचा वध नाही केलेला. त्यांनी त्याच्यावरचा झालेला अन्याय आहे आणि त्याची पत्नी परत मिळवण्यासाठी केलेलं युद्ध आहे. त्यामुळे रामाच्या बाबतीतलं रामचरित्र निर्माण करताना वाल्मिकींच्या डोळ्यासमोर मी निश्चित म्हटलं तसा एक आदर्श आहे, पराक्रमाचा आदर्श आहे, अन्याय सहन न करण्याचा आहे, प्रतिकार करण्याचा आहे. तो कोदंडधारी राम निरनिराळ्या काळामध्ये मोठा झाला, म्हणजे त्या काळाची गरज होती तेव्हा. यवनी आक्रमण झालं, निरनिराळ्या प्रांतांमध्ये ज्या वेळेला अस्वस्थता राजकीय निर्माण झाली, त्या वेळेला पुन्हा तो वेगळा राम प्रेरणादायक ठरलेला आहे आपल्याकडे. आणि महाभारताच्या बाबतीत तर असं आहे की भगवद्गीता हा जो एक भारत कमल पराग असा शब्द वापरलेला आहे यांनी, ज्ञानेश्वरांनी, तर ती सगळ्या जगाला तत्वज्ञान म्हणून आजही प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तेव्हा महाभारत हे मानवी जीवन कसं असतं हे सांगणारं आहे आणि मानवी जीवन कसं असावं हे सांगणारं रामायण आहे. आणि ही दोन्ही त्या अर्थाने चिरंजीव काव्य आहेत असं आपण म्हणतो. पण कसं असावं हे रामायणातनं सांगितलंय, तर कृष्णाला असं का नाही वाटलं की आपण रामासारखं राहावं? याचं कारण मला वाटतं आपण कृष्णालाच विचारलं पाहिजे. थोडासा मगाशी आपला उल्लेख झाला होता की राम नावाचं हे गारुड आहे आपल्या समाजावर, पण तो जो आपल्या जगण्याचा भाग झालेला आहे, म्हणजे आपल्याला भीती वाटली तरी रामाचं नाव, काही झालं म्हणजे समोरचा माणूस दिसला तरी राम राम म्हणणं, हे आपल्या म्हणजे महाराष्ट्र असो आणखीन कुठलंही राज्य असो, तिथे सगळीकडे आपल्या जो रोजच्या आयुष्यातला आयुष्य व्यापून टाकलंय रामानी. ते कशामुळे असेल? म्हणजे लोककलांमधून ते घरोघरी शिरलं आहे म्हणून, की काय आहे, जगण्याचा भाग का झालाय राम आपल्या सगळ्यांचा? हेच तर मुख्य गारुड आहे. म्हणजे मला असं वाटतं की जे आपल्याला व्हावंसं वाटतं आणि प्रत्यक्ष आयुष्यात होत नाही किंवा दिसत नाही, असं काहीतरी आपल्याला रामाच्या कथातून मिळालेलं आहे. म्हणजे राम लहान आहे, तुम्ही रामचरित मानसासारखेच गारुड पहा. सबंध उत्तर भारत हा रामचरित मानसाने तुलसीदासांच्या भारून गेलेला आहे. तेव्हा अगदी लहानग्या रामापासून तुम्ही पहा की तो बायकांनी मग नवीन कथा निर्माण केली आहे, रामाला ग चंद्र हवा. ही मूळ वाल्मिकी रामायणात नाही आहे, पण आपण ते तिथपासून रामाचा राम घरात आहे. किंवा एखाद्या गदिमा लिहून जातात की माझ्या भाग्याच्या ओवीचे 4 अखंड चरण, सावळा ग रामचंद्र. तेव्हा मातृत्वाची कल्पना किती विशाल होऊ शकते. तर फक्त माझा मुलगा नाही आहे, माझ्या भाग्याच्या ओवीचे 4 अखंड चरण आहेत ते. त्यामुळे ती 4ही मुलं माझीच आहेत, इथपर्यंत त्या आईचं विशाल मन दाखवलेलं आहे. तेव्हा लहान गा राम असेल, ठुमक चलत रामचंद्रासारख्या रचना तुमच्या समोर येतील, तिथपासून म्हणजे बाल रामचंद्रापासून सगळा आपल्याला आपलासा केलेला जेवढा कृष्ण आहे ना तेवढाच आहे. कृष्णलीलाही काही कमी नाही आहेत आणि कृष्ण घरोघरी आहे आपल्याकडे. तेव्हा राम आणि कृष्ण हे आपल्याकडे संस्कृतीचा इतका अविभाज्य भाग झालेले आहेत की यांच्याखेरीज आपल्याकडे कुठल्याही छोट्या गोष्टीसुद्धा दैनंदिन जीवनातल्या आपल्याला त्यांच्यामधून त्यांच्या सकट अशा, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या म्हणतच लहान मुलांच्यासाठी देतो ना आपण, तिथपासून आहेत. चित्रकला आहेत, नृत्य, शिल्प, नाट्य, कला सगळ्या व्यापलेल्या आहेत या दोघांनीही. अरुणाजी, तुम्ही एक स्त्रीवादी कवयित्री आहात, साहित्यिक आहात, तर त्या दृष्टीनं जेवढं रामायणामध्ये पुरुषचे पात्र होते, म्हणजे अगदी रामापासून ते जांबुवंत, सुग्रीव, शत्रुघ्न, अंगद यांच्यापर्यंतचे काही पात्र होते, त्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं किंवा पुरुष प्रधान अशी पात्र जास्त रंगवण्यात आली. तर तुमच्या दृष्टीनं सीता सोडून असं कोणतं महिला पात्र आहे, स्त्री पात्र आहे की जे तुम्हाला भावलं किंवा जे असं वाटतं की ह्याचा पण तेवढाच उल्लेख व्हायला होता रामायणामध्ये? एकतर मी स्त्रीवादी असं म्हणू नकोस, मला स्त्री जीवनाचा खूप आस्थेने विचार करणारी लेखिका असं मी म्हणते. कारण मला ना खरं कुठलाच झेंड्याखाली उभं राहायला आवडत नाही. मला असं वाटतं की आपण निरनिराळ्या प्रकारे स्वतंत्रपणाने विचार करत आपल्याला जे वाटतं ते समोरचं स्वीकारावं आणि आपल्याला जे वाटतं ते नाकारावं. हे आपल्याला सतत जागं ठेवणारं एक भान असलं पाहिजे असं मला सगळ्याच गोष्टींमध्ये वाटतं समाजाच्या. आणि एकेरी असण्याचे काही लाभ असतात, पण तसे असता कामा नयेत असंही मला वाटतं. तर मी असा विचार करते की सीता ही
बरोबर आहे तू म्हणतोस ते की सीता ही निमित्त झाली आणि ते एक पात्र रामायणातलं प्रभावी सर्वात पात्र आहे. पण त्याच्या जोडीला इतर जी आहेत त्या व्यक्तिरेखा अनेक व्यक्तिरेखा या तशा काय ज्याला म्हणू नेपथ्यामध्ये राहिल्या. पण ते स्वाभाविकही होतं. याचं कारण की एकदा सीतेला तिथे नेल्यानंतर रामाच्या मदतीला येणारे सगळे वीरच असणार होते किंवा पुरुषच असणार होते. आणि हा पुन्हा काळाचाही एक प्रभाव आहे ना, काळाचाही एक प्रभाव आहे. त्यामुळे तुम्हाला तितकी स्त्रीपात्र अशा प्रकारे उतरलेली किंवा उभी राहिलेली दिसणार नाहीत. पण मग तुम्हाला छोट्या छोट्या पात्रांमध्ये शबरी दिसेल, अहल्या दिसेल, किंवा इकडे कैकेयी मंथरा दिसतील किंवा कौसल्या दिसेल. प्रत्येकीचे रंग वेगळे आहेत आणि प्रत्येकीने त्या कथेमध्ये स्वतःची म्हणून एक छोटीशी भर घातलेली आहे की ज्याच्यामुळे त्या कथेला एक वेगळं वळणही मिळालेलं आहे. तर ही पात्र तुम्हाला दिसतील. शूर्पणखेनी काय घडवलं हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे हे तुम्हाला रंग दिसतील. जे मंदोदरीचा प्रश्न आत्ताच विचारला आणि त्यांनी मी उत्तर दिलं, तर ही तर तुम्हाला समोर दिसणारी पात्र आहेत. ताई नमस्कार. रामकथा हे एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. आत्ताच्या धावपळीच्या काळामध्ये तरुणांनी त्यातून काय जगलं पाहिजे, त्याचा आस्वाद कसा घेतला पाहिजे तरुणांनी? मला असं वाटतं की कार्यतत्परता आणि कार्यनिष्ठा ही गोष्ट खूप आवश्यक आहे. आपण काय करतो, आपण बाहेर गोष्टी पुष्कळ बोलतो. श्रद्धा किंवा प्रेरणा या बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत असं मला वाटतं. तुम्ही ज्या प्रकारच्या निष्ठा तुमच्या कामावरती, तुमच्या समोर असणाऱ्या गोष्टींवरती ठेवाल आणि तुमची कर्तव्य ही त्या प्रकारच्या निष्ठेने पार पाडाल, तर तुम्ही काहीतरी एक समोरच्या वाचनातून किंवा कृतीमधून, कुठल्याही कृतीमधून स्वतःला जर प्रेरणा घ्यायची असेल तर ती घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एक आपण विचारशील असणं, आपल्याला काय आपली कर्तव्य आहेत ती आपण नीट ओळखणं आणि त्यासाठी मुख्य म्हणजे किंमत देण्याची तयारी ठेवणं. मग तुम्हाला बाहेरचे लाभ कदाचित कमी दिसतील किंवा तुम्हाला त्यासाठी पुष्कळ वेगळ्या गोष्टींची लढाई करावी लागेल, संघर्ष करावे लागतील, पण तुम्ही तुमच्या तत्वांशी ठाम असणं आणि त्यासाठी तुम्ही सिद्धही असणं स्वतः आतून, या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तर रामकथेच्या बाबतीत मला असं वाटतं की तुम्ही ह्या अंगाने रामाकडे पाहिलं पाहिजे. आपण सध्या स्त्रीवाद आणि स्त्रिया याबद्दल बोलतोय. रामायण महाभारत या दोन्हीचा ज्यावेळी विषय निघतो त्यावेळी त्याच्या मुळाशी स्त्री असं सांगितलं जातं. म्हणजे स्त्रियांमुळे रामायण घडलं, स्त्रीमुळे महाभारत घडलं असं सांगितलं जातं. हा आरोप आहे की हे अभिमानानं मिरवायला हवं? एका बाजूनी हा आरोपच आहे असं नाही आहे. म्हणजे याच्यात इतक्या गुंतागुंती आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे केवळ महाभारत हे द्रौपदीमुळे घडलेलं केवळ नाही आहे, त्याला कारण आणि निमित्त ती झाली आणि त्याच्यामध्ये तिचा एक फार मोठा सहभाग होता त्या युद्धाच्या मागची प्रेरणा असण्यामध्ये, हे नक्की आहे. पण केवळ ते नाही आहे. तसंच रामायणाचं आहे असं मला वाटतं की सीता रावणाकडे गेली, हा निश्चितच तिच्यामुळे पुढचं सगळं रामायण घडलेलं आहे. अगदी उत्तरकांड तर थेट सीतेमुळेच घडलेलं आणि सीतेसाठीच असलेलं असं कांड आहे, हे नक्की आहे. पण आत्ता तू दुसरी बाजू म्हणालीस ती मला अधिक महत्त्वाची वाटते की हे सगळं करताना या स्त्रियांनी काय केलं आहे, त्या कशा उभ्या राहिल्या आहेत, त्यांनी ते कसं स्वीकारलं आहे, त्याच्यातून काय घडलेलं आहे, हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे मला द्रौपदीच्या बाबतीतही तेच वाटतं की युद्ध तिला हवं होतं, पण तिने स्वतःचं ज्या प्रकारचं तेज शेवटपर्यंत प्रकट केलेलं आहे ते पाहता मला असं वाटतं की ती ज्या प्रकारे या सगळ्यातून उभी राहिली, म्हणजे तिच्या सौंदर्याला सतत आक्रमणाचा शाप होता, भलत्या लोकांच्या आकर्षणामुळे तिच्यावर आलेल्या संकट होती, हे सगळं तिने स्वीकारलेलं आहे. त्या वेळेला क्षात्रतेज जागं करण्यासाठी स्वतःच्या पतींना जागं केलेलं आहे, टोचून बोलली आहे, वाद घातलेत, स्वतःचं पांडित्य पाजळलंय असं म्हणतात तसं केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना तिच्या जीवाचा जो तडफडाट आहे ना तो त्या स्त्रीत्वाच्या प्रतिष्ठेसाठीचा आहे.
आणि तो तिने शेवटपर्यंत राखलेला आहे. त्यामुळे द्रौपदीच्या बाबतीत तर हे नक्कीच आहे. तसंच मला सीतेच्या बाबतीत वाटतं की तिने अग्निदिव्य केलं आणि नंतर सोडलं, तेव्हा वाल्मिकी रामायण नाही, नंतरची रामायण डोळ्यासमोर ठेवून मी म्हणते की ती इतक्या साधेपणाने पृथ्वीच्या पोटात जाणं, म्हणजे ज्या वेळेला आता ये परत आणि पुन्हा बस, त्यावेळेला पुन्हा प्रसंग कशावरनं घडणार नाही, तिसरं दिव्य मला कशावरनं करावं लागणार नाही. ती शांतपणाने निघून गेली आहे रामाच्या आयुष्यातून. तेव्हा मला असं वाटतं की हा निग्रह वाल्मिकींच्या याच्यातला, आणि काहींच्या बाबतीत तर ते सुखांतच त्यांनी केलेली आहेत रामायणं, ती सोडून देऊ आपण. पण सीतेच्याही बाबतीत मला असं वाटतं की तिने तिची कर्तव्य आणि तिची निग्रह हा शेवटपर्यंत कायम राखलाय. मी आता त्यामुळे हा अभिमान पण शेवटचा प्रश्न आणि अगदी थोडक्यात उत्तर, हां की आत्ताच्या काळामध्ये हां. तरुण मुलांनी रामाला आदर्श मानावं का कृष्णाला, आणि तरुण मुलींनी सीतेला मानावं का द्रौपदीला? हा मला हा का तो असं वाटत नाही. असं तुम्ही समोर ठेवावं, एका वाक्यात उत्तरं द्या यासाठी. मला असं वाटतं की दोघांच्याही मधला अनेक गोष्टी दोघींच्याही मधल्या घेण्यासारख्या आहेत. म्हणजे द्रौपदीचा तो तेजस्वीपणा आहे, कणखरपणा आणि प्रश्न विचारण्याची तिची जी ताकद आहे ती हवीच आहे. नुसतं सोशिकपण आणि त्यामागचा निग्रह हा पण हवा आहे. कारण सतत भांडत राहणं, सतत संघर्ष करत राहणं, याच्या जोडीने थोडासा विवेक, थोडासा संयम हा पण हवा आहे. आणि तेवढाच निग्रह पण सीतेचा जो आहे तो पण हवा आहे. पण त्याच्या जोडीला द्रौपदीची तेजस्वी प्रश्न विचारण्याची जी शक्ती आहे तीही हवी आहे. आणि तेच कृष्णाच्या बाबतीत आहे. आणि कृष्णाच्या बाबतीत अधिक व्यवहारी हा कृष्ण आहे सध्याच्या काळामध्ये. पण संघर्षाची वेळ आल्यानंतर प्रेरणास्थान राम होऊ शकतो, हेही आपल्याला आत्तापर्यंतच्या संबंध परंपरेमध्ये माहीत आहे. त्यामुळे कोदंडधारी राम हाही आत्ता आपल्याला हवा आहे असं मला वाटतं. आता ह्या सगळ्या गप्पा ऐकत असताना गदिमांचे शब्द आठवतात की जोवरी हे जग तोवरी जीवन, तोवरी नूतन नीत रामायण. रामायण हे निर्माण होत राहणार आहे आणि ते जनमानसात इतकं घट्ट रुजलंय की मग पुढे ते शब्द आठवतात की राहतो तो जगी या जनी जीवनी, एका पाषाणी तो सांग मावेल का. वा अरुणाताई, वा. तुमचेच शब्द आहेत की आपल्याला पुन्हा यावं लागतं आपल्या शब्दांचा मागोवा घेत. तुम्ही आज कट्ट्यावरती जे शब्द पेरलेत त्या शब्दांचा मागोवा घेत पुन्हा इथे या अशी विनंती आहे. आणि आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.